तन्वी, अगं चल आता झोपायला बाळा. आई एक लास्ट स्टोरी आहे. अगं उद्या डान्स आहे ना संध्याकाळी तुझा. आणि आजीला पण आता त्रास नको देऊ, चल. ओके मॉम. हा आजी, मग पुढे काय झालं? हां, मग काय झालं? परीनं तिचे जादूचे बूट घातले बरं का आणि उडायचा प्रयत्न केला, पण अगं उडूच शकली नाही. का? तिच्या बुटांची बॅटरी डाऊन झाली का? हां, तसंच समज. आता बूट रिचार्ज करायचे म्हणजे परत बुटात जादू भरणं आलं. आजी आजी, ते बूट कसे दिसत होते? अगदी तुझ्या लाल बुटांसारखे. खरंच? हो. ए चुप बस का साक्षी. अरे तेच मी उद्या प्रोग्राम मध्ये घालणार आहे. हं. हा पुढे सांग. पण आता परीला जादूगाराला जाऊन भेटावं लागेल. पण जादूगार तर जंगलात दुसऱ्या टोकाला जाऊन राहतो. आता काय करेल परी? पण परीनं तिचे प्रयत्न काही सोडले नाहीत हं. आपले बूट हातात घेऊन ती जंगलात निघाली. पण जंगलाच्या दरवाजावर एक भलं मोठं अस्वल रखवालदार म्हणून उभं होतं. अस्वल, ते तर परीला खाऊन जाईल. परी अस्वलाजवळ जाते आणि त्याला म्हणते, जंगलामध्ये मधमाशांचं एक भलं मोठं पोळं आहे आणि त्याचा सगळा मध त्याचा भाऊ एकटाच संपवतोय. हे ऐकल्यावर ते मूर्ख अस्वल धूम ठोकून जंगलात पळालं आणि परीचा रस्ता साफ झाला. वाव, स्मार्ट परी, जस्ट लाईक मी. हा, जस्ट लाईक यू. आणि तुझ्यासारखीच गोरी गोरी पान पण. हा, वाव, मग नंतर परी जंगलच्या त्या वेड्या वाकड्या वळणावळणाच्या रस्त्यानी पुढे निघाली. पुढे गेल्यावर अचानक बाप रे, एक वाघ आला तिच्या समोर. वाघ? ओ माय गॉड. पण परी अजिबात घाबरली नाही. ती फक्त हसत राहिली आणि तिच्या हसण्यामध्ये इतकी जादू होती की वाघाचं हृदय विरघळून गेलं आणि वाघ आपल्या वाटेनं निघून गेला. वाव, मग परी जंगलातून चालत राहिली. थोडा वेळ चालली चालली आणि अचानक तिच्या समोर एक हत्तींचा कळप आला. आता काय करेल परी? त्याच क्षणी परीला आकाशामध्ये एक हंस उडताना दिसला. परीनं हंसाला बोलवलं. हंस हळू 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 खाली होत. हंसानं आपले पंख पसरले. परी त्याच्यावर बसली. परीला घेऊन हंस आकाशात उडाला आणि परीला एका सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडलं. मग काय झालं? परी जादूगाराला जाऊन भेटली आणि बुटामध्ये जादू भरून घेतली. आणि जेव्हा तिने तिचे बूट घातले, ती उडायला लागली. तन्वी, गुड नाईट आजी. गुड नाइट बेटा. वर्षा, तू भी अभी सो जा, कल जल्दी उठना है. वर्षा, यहाँ आना तो जरा. देखो ये तन्वी के जूते हैं, देखो यहाँ से फटा है. ठीक करा के ले आना पक्का. जी मेम साहब, सब काम निपटा के मैं बाद में चली कोई बात जाऊंगी। नहीं, लेकिन पक्का लेके आना, उसको शाम को पहनने हैं. ठीक है, चल तन्वी. ये छोड़ और ये खा। मम्मी उठो.
काय मस्त तयार केले ना तुला? आवडला मेकअप? पण जरा ओव्हर नाही झाला नाही अजिबात, मस्त दिसतंय. साक्षी तू यहाँ क्या कर रही है? आता जाऊया घरी, मग बाबा पण येणार आणि मग सगळे जायचं. खूप एक्साइटेड वाटतंय. वाटते एक्साइटमेंट? व्हेरी गुड. स्टेजवर पण छान कर हा. हां. तुझे शूज पण आले असतील होपफुली तयार होऊन. बाबू अकेला अकेला रोड पे नहीं घूमने का, ऐसा रोड पे अकेला नहीं आने का, घर पे रहने का. अरे दरवाजा उघडा कसा? ए वाव, झाले रिपेअर. तुझ्यासाठी पण आणले जादूचे बूट. हे घे. अभी नहीं चाहिए, हो गया. कट.